हे जे ब्रह्मपद आहे त्याचं वर्णन किंवा साधक कसा असावा, साधकामध्ये कुठले कुठले गुण असले पाहिजेत हे सुरुवातीला आपण बघितलं. आणि त्यानंतर आता या पदाविषयीची माहिती आपल्याला ते देत आहे, की हे जे परम गोपनीय पद आहे ते कसं आहे, तर सगळी अव्यक्त आहे. आणि ते काय आहे, तर अगम्य आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना प्रयत्न करूनही मिळत नाही. त्यामुळे त्याला अगम्य किंवा गुह्य असं म्हटलेलं आहे. ब्रह्म में तंद्रा अर्थात चित्त की तमोगुणी वृत्ती नहीं है. ब्रह्मामध्ये काय, तंद्रो निराश्रय हा, बरोबर. ते कायम जागृत आहे. तिथे स्वप्न सुषुप्ती या प्रकार नाहीये. ओके, जागृत अवस्थेत आहे. तर यामध्ये तंद्रा अर्थात चित्त की तमोगुणी वृत्ती नहीं है, इसका कोई आश्रय या अधिष्ठान नहीं है, निराश्रय आहे. म्हणजे सर्व तत्वांचंही मूळ तत्व या स्वरूपात ब्रह्मतत्व असल्यामुळे त्याला कोणी आणि उत्पन्न केलेलं नाही. ते कोणाच्या तरी आश्रयानं नाही, तर बाकी सर्व जगत हे याच ब्रह्मतत्वाच्या आश्रयानं आहे. त्यामुळे याला कोणी आश्रय नाहीये. हे स्वतः स्वयंभू आहे, स्वतःच उत्पन्न झालेलं असं तत्व आहे. क्योंकि यह संपूर्ण जगत का और सभी प्राणियों का आधार या सहारा है। यह ब्रह्म सोम रूप कला अर्थात चंद्रमा की कला या अंश के समान शांत और शीतल है। यह विष्णुपद अत्यधिक सूक्ष्म और श्रेष्ठ है। हे यालाच काय म्हटलं जातं, विष्णुस्तत् परमं पदम. हे विष्णूचं पद आहे आणि हे परमपद आहे. पुढे त्रिवक्त्रम त्रिगुणम स्थानम त्रिधातुम रूपवर्जितम निश्चलम निर्विकल्पम च निराकारम निराश्रयम. तेजोबिंदू उपनिषदानुसार ब्रह्मपदाचं वर्णन आपल्याला येऊ शकतं, विचारलं जाऊ शकतो, बरोबर. आता यह ब्रह्म तीन मुखवाला अर्थात ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे तीन वेद हे त्याचं काय आहे, मुखातून उत्पन्न झालेले आहेत, ज्याद्वारे इन सामवेद इन तीनों वेदों के ज्ञान द्वारा कर्म और उपासना का ज्ञान, कर्म और उपासना का मार्ग बतलाने वाला, बरोबर. यह त्रिगुणों से युक्त है अर्थात उसमें प्रकृति से प्रकृति के सत्व रज और तम ये तीनों गुण विद्यमान है. त्याच्यामध्येच तीन गुण आहेत. पुढे यह सबका स्थान अर्थात आश्रय या आधार है. यह प्रकृति या शरीर के वात पित्त और कफ इन तीन धातुओं का नियामक है. त्रिधातुम. पुढे रूपवर्जितम म्हणजे रूपरहित किंवा अव्यक्त. पुढे निश्चलम अर्थात कुठेही जात नाही. निश्चलम कायमस्वरूपी आहे, अनादि अनंत काळापासून उपलब्ध आहे. निश्चल अर्थात सदैव विद्यमान. निर्विकल्प अर्थात तरह तरह के विचारों किंवा वृत्तियों से रहित, त्यामध्ये कुठल्याही वृत्ती निर्माण होत नाही. पुढे निराकारम याला कुठलाही आकार नाही. आणि निराश्रयम जे कोणापासूनही उत्पन्न झालेलं नाही. अशा पद्धतीत पदाचं वर्णन केलेलं आहे या तेजोबिंदू उपनिषदामध्ये. अजून उपाधिरहितम स्थानम वाङ्मनो अतितगोचरम स्वभावम भावसंग्राह्यम असंघातम पदाच्युतम. आता उपाधिरहितम, उपाधी म्हणजे काय, तर विशेषण. म्हणजे आपल्याला विशेषण लागतात की तो गोरा आहे, तो काळा आहे, किंवा तो असा दिसतो, त्याची चालण्याची ढब अशी आहे. आपण काहीतरी विशेषण हे प्रत्येक गोष्टीला लावतो. गुलाबाचं फूल हे काय, त्याला सुगंध आहे, किंवा लाल रंगाचं आहे. हे विशेषणं झाली ज्याच्याद्वारे आपण गोष्टी समजून घेतो
अशी विशेषणं आपण प्रत्येक गोष्टीला लावत असतो. परंतु ह्या गोष्टीला, ब्रह्मपदाला कुठलंही विशेषण नाही. निरुपाधिक, उपाधिरहितम स्थानम, वांग मनो अतीत गोचरम. म्हणजे काय? तर वाचा इंद्रिय म्हणजे वाणी आदी इंद्रिय आणि मन से भी न जाना जा सकने वाला है. वांग मनो अतीत म्हणजे याच्या पलीकडे, यानं त्याला आपण काय करू शकत नाही, बघू शकत नाही, किंवा त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही वाचेनं. त्यापासून त्याही पलीकडे आहे, अतीत त्याही पलीकडे आहे. स्वभावम स्वतःच काय आहे, तिष्ठित आहे, किंवा स्वतःच स्वतःला तिष्ठित त्यानं केलेलं आहे. त्याला कोणी नवीन कोणीतरी निर्माण केलं असं ते नाहीये. ते स्वतःच अस्तित्वात आहे. अपने विशिष्ट रूप में स्थित है. पुढे भाव संग्राह्यम अपने वास्तविक स्वरूप के चिंतन द्वारा ही ग्रहण करने या जानने अथवा अनुभव करने योग्य है. अपने वास्तविक भाव संग्राह्यम असंघातम पदाच्युतम. आता ह्या स्वभावम याचा अर्थ दुसरा पण लावलाय. कसा? तर स्वतःच्या आतला जो भाव आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं तर हे पद मिळू शकतं. कारण ते सर्व भावामध्ये, सर्व पदार्थांमधला भाव म्हणून अस्तित्वात आहे. कारण सर्व गोष्टी या ब्रह्मपदापासूनच निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये हे तत्व आहे आणि त्या गोष्टीचा स्वभाव जो आहे ते म्हणजेच हे पद आहे, असंही वर्णन केलेलं आहे. समजतंय ना सर? हा. संघात से रहित असंघातम म्हणजे आता कसं, तर प्रकृती कशापासून बनली? तन्मात्रांपासून, पंचतन्मात्र. नाही, पंच. प्रकृती, पुरुष आणि प्रकृती, बरोबर. हम्म. पुरुष आणि प्रकृती, या प्रकृतीमध्ये काय असतं? प्रकृती कोणापासून बनते? तीन गुण, पंचतत्वापासून. नाही, तीन गुणांचा त्रिगुणात्मक, संघ. हा. हा, तीन त्रिगुणात्मक गुणांचा असते. संघ. हम्म. हा, तीन गुणांचा संघात आणि सम अवस्थेत जेव्हा ते असतात तेव्हा त्याला आपण प्रकृती असं म्हणतो. आणि जेव्हा त्यांच्यामध्ये असमतोल होतो तेव्हा प्रकृतीचा सर्ग होतो, म्हणजे सृष्टी उत्पत्ती निर्माण होते, असं आपण शिकलो सांख्यामध्ये. तर ही जी प्रकृती आहे तो गुणांचा संघात आहे आणि म्हणून त्याला जड तत्व म्हटलेलं आहे. परंतु ब्रह्मपद हे जे आहे ते काय आहे, तर कुठल्याही संघात नाही आहे, कुठल्याही संघात नाही आहे असं इथे वर्णन केलेले आहे. असंघातम, संघात से रहित अर्थात समष्टि या व्यष्टिवाचक पदों से वर्णन न किया जाने वाला और अच्युत अर्थात सदा निर्विकार और एक रूप है. अच्युत म्हणजे सगळीकडे अवेलेबल, सतत अवेलेबल असलेलं हे तत्व आहे, जे कुठेही जात नाही, त्यात बदल काही नाही. अशा पद्धती सर्व एकांग एक रस असलेलं, सगळ्या पदार्थांमध्ये समाविष्ट असलेलं स्वभावम, या पद्धतीत असं हे अच्युत अशा पद्धतीत पद आहे. थोडक्यात थोडक्यात असं म्हणायचंय का इथं, की चराचरामध्ये सगळीकडे ब्रह्मपद आहे? आहे, अस्तित्वात आहे. कारण सुरुवातीला यांनी असं. सुरुवात कशी केली, तर यापासूनच सर्व सृष्टीचा विस्तार झालेला आहे असं सांगितलं, हम्म, बरोबर. आणि मग आता हम्म. त्याचं वर्णन करण्यासाठी मग हे सगळ्या गोष्टी सांगतायत की ते काय, मनो, वाचा याच्याही पलीकडे आहे. मग कारण ते सांगता येणार नाही, कारण ते इंद्रिय गोचर नाहीये. मग ते आहे कसं, तर स्वभाव, प्रत्येक पदार्थाचा भाव जो आहे तो भाव म्हणजेच हे पद आहे. त्यानंतर अच्छा. हेच परत गुळगुळीत करून व्यवस्थित समजावण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अनानानंदनानीतम दुष्प्रेक्षम मुक्तम अव्ययम चिंत्यमेवम चिंत्यम एवं विनिर्मुक्तम शाश्वतम ध्रुवम अच्युतम. तेजोबिंदुरूप यह ब्रह्म
सांसारिक विषय सुखों से परे, अनानानंदनातीतम, आनंद म्हणजे संसार सुख आहेत जी, ज्याला आपण आनंद असं म्हणतो, मला आज आनंद झाला असं म्हणतो, तर तो आनंद म्हणजे हा ब्रह्मानंद नव्हे, त्याच्या पलीकडे असणारा आहे तत्व आहे. आणि ते कसं आहे, तर स्वतःच आनंदी आहे, त्याचं स्वरूपच आनंदमय आहे, आनंद स्वरूप आहे. पुढे दुष्प्रेक्षम म्हणजे फारच कमी लोकांना हे दिसू शकतं. दुष्प्रेक्षम सर्वांनाच हे दिसू शकत नाही किंवा त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. पुढे अजन्मा, जे कधी कोणीही जन्माला घातलेलं नाही. अजन्मा स्वयंस्थित आहे, त्याला कोणीही आई बाबा नाही, त्याला कोणी जन्माला घातलेलं नाही. पुढे अविनाशी, अव्ययम म्हटलेलं आहे बघा, म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. अव्यय, व्यय म्हणजे खर्च, जे खर्च होत नाही त्याचा, म्हणजेच ते आहे त्याच आकारात तेवढंच तसंच राहतं. ओके. पुढे चिंत्यमेवम विनिर्मुक्तम शाश्वतम ध्रुवमुच्यतम. पुढे चित्त की वृत्तियों से रहित, शाश्वत, निश्चल और निर्विकार है. शाश्वत, हा शब्द मगाशी मला सांगायचा होता. शाश्वत असतं. अविनाशी याचाच पर्यायी शब्द आहे, ज्याचा विनाश होत नाही हे बरोबर, परंतु शाश्वत हा सुद्धा त्याला शब्द घेता येईल. पुढे निश्चल, त्याच्यामध्ये काहीही हालचाल नसते, स्थिर पद आहे, निश्चल आहे. पुढे निर्विकार, ज्याच्यामध्ये कुठलेही विकार नाहीत. आता प्रकृतीचे विकार आहेत तयार झालेले, बरोबर आहेत. जसं त्रिगुणांपासून महत्बुद्धी हा विकार तयार झाला, त्याच्या पुढे अहंकार हा विकार तयार झाला, अहंकारापासून तन्मात्रा हा विकार तयार झाला, आणि तन्मात्रांपासून पुढे पंचमहाभूत हा विकार तयार झाला. असं विकारांनी आपण सृष्टीची उत्पत्ती बघितली, एकापासून दुसऱ्याची उत्पत्ती, म्हणजे कोणतरी कोणाचा तरी विकार असतो, म्हणजे कोणतरी प्रकृती आणि दुसरा विकार असं असतं. परंतु हे तत्व मात्र स्वयंभू आहे, याला कोणीही तयार केलेलं नाही, म्हणजे कोणाचाही विकार नाही हे तत्व, यालाच म्हटलेलं आहे निर्विकार. इसका इसी रूप में स्वरूप में चिंतन और ध्यान करना चाहिए. चिंत्यमेवम, या स्वरूपामध्ये याचं ध्यान करणं आवश्यक आहे. आलं लक्षात? जे जे आतापर्यंत समजावून सांगितलं की हे ब्रह्मपद अशा स्वरूपात आहे, जेव्हा तुम्ही ध्यानासाठी ब्रह्म ह्याचा विचार करताय तर अशा पद्धतीत तुम्ही याचं चिंतन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तद्ब्रह्मणस तद्ध्यात्मम तद्विष्णोस्तत्परायणम अचिंत्यम चिन्मयात्मानम यद व्योम परमम स्थितम. वही ब्रह्म है, वही अध्यात्म स्वरूप है, अर्थात व्यक्ती या आत्मा से संबंध है. अध्यात्म स्वतःच्या आतला आत्मा, ते सुद्धा तेच पद आहे. वही विष्णू स्वरूप है, तेच विष्णूचं स्वरूप आहे. वही परायणम अर्थात परम आश्रय है, सर्वांचा आश्रय. याला कोणी तयार केलेलं नाही, पण सगळं जग मात्र याच्याच पासून बनलेलं आहे. आलं लक्षात? या सर्वांचा आश्रयस्थान असणार जे आहे ते म्हणजे ब्रह्म आहे. वह अचिंत्यम चिन्मयात्मानम यद व्योम परमम स्थितम. अचिंत्य है अर्थात ब्रह्म या परमात्मा का पूरे रूप में चिंतन नहीं किया जा सकता. वह चिन्मय या चैतन्य स्वरूप है, सर्व गोष्टींमध्ये असणारं चैतन्य हे, याला कारणीभूत तत्व कोण आहे? ब्रह्मतत्व आहे. वह आकाश की तरह सर्वव्यापक है और उत्कृष्ट रूप में विराजमान है.
सगळीकडे आपण आकाश कसं बघतो, जर एखाद्या मोठ्या टेकडीवर आपण जाऊन उभे राहिलो तर आपल्याला कसं दिसतं, चारही बाजूला सगळीकडे व्याप्त असलेलं आकाश आहे असं आपल्याला वाटतं, बरोबर आहे. तशा पद्धतीत हे सर्व बाजूनी सगळीकडे व्यापलेलं अशा पद्धतीत तत्व आहे. अशून्यम शून्य भावम तू शून्यातीतम हृदि स्थितम न ध्यानम च न च ध्याता न ध्येयो ध्येय एव च. आता शून्य ही जी आहे हे पुढे जाऊन तुम्हाला दर्शनशास्त्र पण थोडं थोडं अभ्यासाला आहे, या वर्षीच आहे सुरुवातीला. तर त्याच्यामध्ये हे जे शून्य आहे याच्यामध्ये बौद्ध धर्माचं तुम्हाला हे दिसेल. मुक्ती हा जो बौद्ध दर्शनातील मुक्ती विचार असं जर विचार केला तर तो शून्य पद अशा पद्धतीत येतो. तर याचंही मूळ कारण ह्या उपनिषदामध्ये दिलेलं असतं, कारण ही सगळी काय आहेत, ज्ञानाची जननीच आहे, कारण हे वेदांचंच अंग आहे. त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला हे पण पुढच्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख बघायला मिळणार. आता जर दुबेवार सर असा विचार केला की प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म आहे, बरोबर आहे, मग कोणीही कुठल्याही गोष्टीच्या भावापर्यंत पोहोचला तर या पदावर पोहोचू शकतो, बरोबर आहे ना. हम्म. कुठल्याही गोष्टीच्या भावापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. तशा पद्धती जेव्हा ज्या ज्या ऋषींना ज्या ज्या पद्धतीनं हा भाव गवसला त्यांनी तशा पद्धतीत लिहून ठेवला. आलं लक्षात. त्यातून दर्शनांची उत्पत्ती झाली, त्यातून संप्रदायांची उत्पत्ती झाली. अशा पद्धतीत वेगवेगळे मार्ग जरी असले तरी सगळे मार्ग जाऊन पोचतात कुठे, तर याच ब्रह्मपदापर्यंत जाऊन पोचतात. पोचतात. हा हा. आता मग याच्यामध्ये लिहिलेले जे शब्द आहे त्या शब्दांचा आधार घेऊन काही जणांनी शोधायचा प्रयत्न केलेला आहे. आता बौद्ध दर्शनाचा शून्यवाद जर म्हटला तर तो यातून निर्माण झालेला आहे, कारण इथे हे शब्द लिहून ठेवले की बाबा हे शून्य भावम आहे, जिथे शून्य शून्य पदवी अशा पद्धतीत लिहून ठेवलं. मग त्याचा ध्यास करून तेच ज्याला गवसलं त्यानं तेच आहे म्हणून सांगितलं. आलं लक्षात. तर अशा पद्धतीत म्हणजे आपल्याला संत थोडक्यात वाङ्मयाबद्दल थोडक्यात आपण आज शिकत आहोत. आपल्या दोघात तुम्ही मला शिकवतायत किंवा तुम्ही ज्यांच्याकडून शिकलं, तेव्हा हा ज्यावेळेस तुम्हाला जे शिकलं तुम्ही त्यांना ज्यावेळेस तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही आज हे करता. हा हा तशाच पद्धतीत जे संप्रदाय झालेले आहेत किंवा जे ज्ञानी लोक झालेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगितलं आणि ते जसं त्यांना समजलं तशा पद्धतीत त्यांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत पुढेही. अशून्यम शून्य भावम, हे शून्य वे शून्य न होने पर भी शून्य के समान है. शून्य नाहीये परंतु शून्यासारखे वाटते. पुढे शून्य भावम तू शून्यातीतम, शून्य से भी परे है, शून्याच्याही पलीकडे आहे हे तत्व. हृदय स्थितम, कुठे स्थान सांगितलं, हृदयात, हृदयामध्ये आहे. न ध्यानम च न च ध्याता न ध्येयो ध्येय एव च, ते ध्यान नहीं है, वे न ध्यान है, न ध्यान करके करने वाले हैं और न ही ध्येय है, फिर भी ब्रह्म ध्येय है अर्थात ध्यान करने योग्य है. ध्येय, ध्याता आणि ध्यान या तीन गोष्टी आवश्यक असतात, मी सांगितलं तसं. आणि या तिन्ही जेव्हा एकरूप होतात त्याला आपण काय म्हटलेलं आहे, तर ध्यान किंवा समाधी अवस्था. तर हे पूर्णत्वाला नेणे म्हणजेच ब्रह्मपदाची प्राप्ती करणे. आणि ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे ब्रह्म नाही आहे. ध्येय, ध्याता, ध्यान याही पलीकडे असणारी वस्तू म्हणजे ब्रह्म आहे. सर्वं च न परम शून्यम न परम नापरात् परम अचिंत्यम अप्रबुद्धम च न सत्यम न परम विदुः. यह सर्व रूप या सर्वमय है, कारण आपण त्याच्यापासूनच सर्वांची उत्पत्ती विकार रूप मानलेली आहे. ब्रह्मापासूनच सर्व पदार्थ बनले आहेत, ते सर्वांमध्ये अस्तित्वात आहे. उस परम तत्व से परे कुछ भी नहीं है, कारण त्याला कोणी बनवलेलं नाही. या परमतत्वाच्या पलीकडे आणि काही नाहीये. बरोबर. आपण असं म्हणतो की
हा ह्याचा मुलगा, मग त्याच्या आजोबा कोणतरी, म्हणजे ज्याची वडिलांचे वडील, त्याच्या वडिलांचे थोडक्यात वडील, असं आपल्याला वंशावळ भरपूर. हा. वंशावळ हा, वंशावळ. वंशावळ अशी आपल्याला भरपूर मिळू शकतो, की याची हा. उत्पत्ती याच्यापासून, याची उत्पत्ती याच्यापासून, अशा गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला मिळू शकतात अनेक गोष्टी. परंतु हे जाऊन कुठे थांबणार आहे सगळं? ब्रह्मापद. याची उत्पत्ती तर हे ब्रह्मापर्यंत जाऊन थांबणार आहे. हे जे ब्रह्मतत्व आहे तिथपर्यंत जाऊन हे सगळं थांबणार. त्याच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणजेच काय, तर कारणांचेही कारण. आलं लक्षात? प्रत्येक गोष्टीचं मूळ कारण शोधायचा जर प्रयत्न केला तर ते या ब्रह्मपदापर्यंत जाऊन थांबणार. त्याला कोणी आणि उत्पन्न केलेलं नसल्यामुळे त्याच्या पलीकडे अस्तित्वात काहीही नाही. वह शून्य जैसा है, जैसा है शून्यम च, वह परात्पर है, अर्थात अध्यात्म विद्या या मोक्षदायिनी विद्या से भी उत्कृष्ट है. परविद्या, परविद्या जी आपण आता शिकतोय, मोक्षदायिनी विद्या, योग विद्या, त्याच्याही पलीकडे आहे, त्याही पेक्षा उत्कृष्ट आहे पद. वह अचिंत्य है, ज्याचं चिंतन केलं जाऊ शकत नाही. कारण का, तर आपलं मन वगैरे सगळं काय आहे, खालील तत्व आहे, जे आपल्या इंद्रियांच्या पलीकडे आहे. तत्व जे आहे ते इंद्रियातीत आहे. त्यानंतर अचिंत्यम प्रबुद्धम, म्हणजे प्रबुद्धम म्हणजे उसमें जागृत, स्वप्न और सुषुप्ति आदि अवस्थाएं भी नहीं है. आपल्यात असतात, त्यांच्यात नाही. पुढे, महात्मा और ज्ञानी पुरुष उसे सत्य स्वरूप और परम श्रेष्ठ मानते हैं. सत्यम च सत्यम न परम विदुः. पुढे, मुनीनां संप्रयुक्तं च न देवा न परम विदुः. लोभम मोहम भयम दर्पम कामम क्रोधम च किल्विषम. वे मुनियों के आराध्य है. मुनीनाम संप्रयुक्तम च न देवा न परम विदुः. देव अर्थात सूक्ष्म बुद्धि वाले भी ब्रह्म से परे किसी सत्ता को नहीं मानते. देव सुद्धा या तत्वाच्या पलीकडे काहीही मानत नाही. पुढे, लोभ मोह भय काम क्रोध आदि अंतःकरण की वृत्तियों या भावना वाले. पुढचा श्लोक, शीतोष्णे क्षुत पिपासे च संकल्प संकल्पक विकल्पकम न ब्रह्मकुल दर्पम च न मुक्ती ग्रंथी संचयम. द्वंद्व जी आहेत, म्हणजेच काय, थंडी उष्णता, त्यानंतर सुख दुःख, मान अपमान इत्यादी जे आहेत, भूक प्यास, एवढे एवढे सगळे याच्यामध्ये जे फसलेले आहेत, ज्यांच्यामध्ये काय काय आहे, लोभ मोह भय काम क्रोध इत्यादी सगळे अंतःकरणाचे विषय आहेत, ही वृत्त्या आहेत, ज्यांच्यामध्ये चिंता में डूबे हुए तथा मन में उठने वाले तरह तरह के विचारों में उलझे हुए, ब्राह्मण आदि ऊंचे कुलों में जन्म लेने का गर्व करने वाले, ज्यांना अहंकार जास्ती आहे, और मुक्ति मार्ग का प्रतिपादन करने वाले, शास्त्रों का संग्रह करने वाले, ज्यांनी भरपूर पुस्तकं आणून ठेवलेली आहेत, मी एवढी पुस्तकं मुक्तीची वाचली असं म्हणणारे अहंकारी आहेत. इस तेजो बिंदू को नहीं जान पाते. एवढं हे कसं आहे, कठीण पद आहे जाणण्यासाठी, असं त्यांनी इथे लिहून ठेवलं. न भयं च सुखं दुःखं तथा मानापमानयोः एतद्भाव विनिर्मुक्तं तद्ग्राह्यं ब्रह्म तत्परम. वह ब्रह्म भय सुख दुख और मान अपमान में फंसे हुए लोगों को भी प्राप्त नहीं होता. जो लोग इन सभी दूषित भावों या विचारों से छूटे हुए हैं, उन्हीं को यह परात्पर ब्रह्म प्राप्त होता है. हे मगाशच्या एका श्लोकात पण आलेलंच होतं, परंतु माणसामध्ये काय काय नसलं पाहिजे तर त्याला हे सगळं प्राप्त होईल. तर त्यानं सर्वात पहिलं काय करायला पाहिजे, तर लोभ मोह भय काम आणि क्रोध यापासून मुक्ती मिळवली पाहिजे. इंद्रियावर ताबा मिळवला पाहिजे. त्यानं स्वतःचा अहंकार नष्ट केला पाहिजे.
हे सगळं आपण सुरुवातीलाच बघितलं, बरोबर आहे ना. जो साधक कसा असावा, यथाहारो जित क्रोधो जित संगो, हे सगळं आपण बघितलेलं 3ऱ्या श्लोकामध्ये. तेच हे वर्णन आहे की असं जर तुमच्याकडे सगळं असेल तर तुम्हाला प्राप्त होणार नाही. यापासून जो काय मुक्त झालेला आहे अशाच पुरुषाला फक्त हे पद प्राप्त होऊ शकतं. त्यालाच ते ब्रह्म मिळू शकतं. आता मिळू शकतो तर त्यासाठी काय केलं पाहिजे? हे सगळे भाव जर माझ्यामध्ये आणायचे आहेत, काय काय काम, क्रोध, भय, लोभ याच्यापासून मुक्ती मिळवायची आहे, अहंकार कमी करायचा आहे, त्याच्यानंतर शास्त्राध्ययन पण करायला पाहिजे, त्यानंतर द्वंद्व म्हणजे तप पण साध्य केलं पाहिजे. एवढं सगळं जर करायचं असेल मला, तर मला काय केलं पाहिजे? तर ते काय करायचं ते आता सांगतात. ते म्हणजे योगाची अंग. योगाचा अंगाचा अभ्यास केल्यानंतर हे प्राप्त होणार आहे. म्हणून आता पुढे योगाची अंग यांनी सांगितलेली आहेत. यमो हि नियमस्त्यागो मौनम देशश्च कालतः आसनं मूलबंधश्च देहसाम्यं च दृक्स्थितिः प्राणसंयमनं चैव प्रत्याहारश्च धारणा आत्मध्यानं समाधिश्च प्रोक्तानि अंगानि वै क्रमात्. ही सगळी काय आहेत? अंग आहेत. कशाची? तर योगाची. याद्वारे आपल्याला साध्य करता येऊ शकतं. काय काय आहेत? तर यम, दुसरं नियम, त्याग, त्यानंतर देश और काल मौन, त्यानंतर आसन, मूलबंध, देहसाम्य म्हणजे काय? तर शरीराला स्थिर ठेवणे. त्याला मी शब्द काय वापरलेला? भगवद्गीतेमधला शब्द कशासाठी सर? शरीर को सीधा रखना, पाठीचा कणा ताठ, माणसं काष्टाप्रमाणे काष्टाप्रमाणे काष्टवत. बरोबर आहे, काष्टवत एक शब्द काष्ट आहे. परफेक्ट. अजून काष्ट काष्टाप्रमाणे त्याच्यानंतर समकोय काया समकाय समचित. समकाया हा, काय समकाया समकाय, समशीघ्र काया. हे पण बरोबर आहे. ते बरोबर आहे. अजून आता पाठी जाऊन एकदा बघायचं प्रत्येकानं. आत्ता मी सांगत नाही, परत येणार आहे हे सगळं, त्यामुळे त्या ठिकाणी सांगेल परत. ओके, आज बघा जरा पाठी जाऊन. देहसाम्य अर्थात शरीर को सीधा रखना, म्हणजे पाठीचा कणा ताठ ठेवला पाहिजे, शरीराला स्थिर केलं पाहिजे. दृष्टी को स्थिर रखना, बरोबर. पुढे प्राणोपर नियंत्रण. प्राणोपर नियंत्रण म्हणजे काय? श्वासांवर नियंत्रण. हा, म्हणजेच काय शब्द? प्राणायाम. प्राणायामच. हम्म. पुढे प्राणापर नियंत्रण, त्यानंतर प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परावृत्त करणे, त्यानंतर धारणा, त्यानंतर ध्यान आणि त्यानंतर समाधी. हे सगळे योगाची अंग आहेत. आता ही क्रमाने लिहून काढायची आणि या उपनिषदाप्रमाणे, तेजोबिंदू उपनिषदाप्रमाणे योगांगांचे वर्णन करा असा प्रश्न आला की आपल्याला ती लिहिता आली पाहिजे. मग ती क्रमाने एकाखाली एक लिहून काढायची. एका श्लोक 2 श्लोकात ही पूर्ण आपल्याला सांगितलेली आहे. आता एकेका अंगाचं वर्णन इथे केलेलं आहे. काय काय आहे? पहिलं आहे यम. सर्वं ब्रह्मेति वै ज्ञानम इंद्रिय ग्रामसंयमः यमो यमीति संप्रोक्तो अभ्यसनीयो मुहुर्मुहुः. काय काय आहे? तर इस जगत में सब कुछ ब्रह्ममय है, मन और हृदय में ज्ञान की यह भावना बनाए रखकर अपनी इंद्रियों को वश में रखना यम कहलाता है. जनरली जे आपल्याला सगळीकडे सांगितलेले यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार याच्याही वेगळे कन्सेप्ट यांनी मांडलेले आहेत. तेजोबिंदू
हे ब्रह्माचं वर्णन करणारं उपनिषद आहे. ब्रह्मपर नेणारं किंवा ब्रह्मतत्वाचं वर्णन करणारं अशा पद्धतीत उपनिषद आहे. त्यामुळे त्यांनी सर्व जगताला महत्व दिलं नाही, क्रियांनाही महत्व दिलं नाही, तर त्यांच्या पासून उत्पन्न होणाऱ्या भावाला महत्व दिलेलं आहे अख्ख्या ह्याच्यामध्ये. तर यम म्हणजे काय ते सांगत नाही बसले. त्याच्याऐवजी यम म्हणजे काय तेच इथे त्यांनी सांगितलं. तर काय करायचं आहे, तर सगळं ब्रह्ममय आहे हे तुम्ही मनात ठेवायचं आणि मन और हृदय में ज्ञान की यह भावना रखकर अपने इंद्रियों को वश में रखना यम कहलाता है. इस प्रकार के यम का अभ्यास योगी को बार बार करना चाहिए. मुहुर्मुहुः. यम याचा अर्थ या उपनिषदाप्रमाणे काय आहे, तर ब्रह्मतत्वाचा आपल्या मनात किंवा हृदयात अधिष्ठान करून त्याला बसवून त्या ठिकाणी इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी वारंवार प्रयत्न करायचा आहे, म्हणजे यम आहे. पुढे नियम. सजातीय प्रवाह हे खूप काय म्हणतात डीप अध्ययनाच्या गोष्टी आहेत हा. म्हणजे हे 2 श्लोकात आणि 2 वाक्यात संपूर्ण समजणारी गोष्ट नाही आहे. जेव्हा तुम्ही सर्वकडे सगळ्या ठिकाणी ब्रह्मालाच बघायला लागाल, त्यावेळी बऱ्याच गोष्टी या तुमच्यामध्ये स्वतःहून नीट होऊन जातील आणि ते म्हणजे यम आहे. आचरणामध्ये स्वतःच्या बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील. ते सगळं यम या कॅटेगरीत येतं. पुढे नियम. सजातीय प्रवाहश्च विजातीय तिरस्कृतीः नियमो हि परानंदो नियमात क्रियते बुधैः. आता याला सुद्धा ब्रह्माशी जोडलेलं आहे. कसं आहे ते बघा. सर्वम खलु इदम ब्रह्म अहम ब्रह्मास्मि तत्वमसि, इस प्रकार के समान विचारों की मन में निरंतर भावना करते रहना और इन विचारों से विपरीत विचारों पर ध्यान न देना नियम कहलाता है. ही जी ब्रह्मवाक्य आहेत, या वाक्यांचा मनामध्ये निरंतर विचार तेवत ठेवणे म्हणजे नियम आहे. हाच नियम आहे असं सांगतात. बुद्धिमान व्यक्ति अपने मन में यह भावना नियमित रूप से बनाए रखते हैं, क्योंकि इस भावना को मन में बनाए रखने से उन्हें अत्यधिक आनंद मिलता है. पुढे त्याग. त्यागो ही महता पूज्य सद्यो मोक्षप्रदायकः. त्यागाचं महत्व पण सांगितलं आणि त्याग म्हणजे काय ते पण सांगितलं. सभी संसारिक बंधनों और आसक्तियों अर्थात लोभ मोह ममता आदि को सदा के लिए त्याग देने वाला त्यागी पुरुषों का संसार में बहुत आदर सत्कार किया जाता है. पूज्य ऐसे जे लोग कहते पूज्य असतात. इस प्रकार के त्याग से मनुष्य जल्दी ही मोक्ष प्राप्त कर लेता है. हे सिंपल आहे. पुढे मौन. पुढचं यस्मात् वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह यन मौनम योगीभिर्गम्यम तद भजेत सर्वदा बुधः. यस्मात वाचो निवर्तन्ते. जिथून वाणी परत येते, जिथपर्यंत वाणी पोचू शकत नाही किंवा जिथून वाणी परत येते. मन जिसे प्राप्त नहीं करता अप्राप्य मनसा सहा. मन ज्याला प्राप्त करू शकत नाही, ग्रहण करू शकत नाही, यह अनुभूति करके योगी मौन हो जाते हैं. यन मौनम योगी भीर. ये प्राप्त झाल्यानंतर योगी कसे होतात, मौन होतात. कारण का, तर त्यांना वाणीनं सांगता येण्यासारखं नाही, मनानंही प्राप्त होऊ शकत नाही. बुद्धिमान व्यक्ति को भी यह अनुभव प्राप्त करने का प्रयत्न सदा करना चाहिए. तद भजेत सर्वदा बुधः. त्या पदाला प्राप्त करण्याचा बुद्धिमान माणसानं प्रयत्न केला आहे. आता हे जे आहे मौन या शब्दाचा अर्थ कसा घेतलाय हे मात्र पक्क लक्षात ठेवा. कारण हे काय म्हणतात, बरेच जण काय विचार करतात,
तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही शब्द न बोलणे म्हणजे मौन, असा अर्थ घेऊन येतात. तर तसा अर्थ इथे नाहीये. जे अनिर्वाच्य आहे, ज्याच्यासाठी कुठला शब्द नाही, जे मनानेही ग्राह्य करण्यासारखं नाहीये, असं जे पद आहे त्याच्याविषयीचं वर्णन हे म्हणजे ते ब्रह्मपद आहे. तिथे गेल्यानंतर वाचा मौन होते. ज्यांनी प्राप्त केलेले आहे ते सुद्धा काय होतात? मौन होतात, असं त्याचा अर्थ आहे. वाचो यस्मान् निवर्तन्ते तद वक्तुम केन शक्यते. स्पष्ट शब्दात इथे सांगितलं की वाणी जहां से लौट जाती है उस स्थिति का वर्णन कौन कर सकता है. स्पष्ट सांगितलं. प्रपद्यो यदि वक्तव्यः सो अपि शब्द विवर्जितः, फिर भी यदि इस अनुभूति या स्थिति का कोई विस्तार से वर्णन करना चाहे तब भी वह शब्दों से इसका वर्णन नहीं कर सकता. कारण इंद्रिय गम्य नाहीच आहे. इंद्रियामध्ये काय काय आलं? तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि काय 11वं कोण आहे? तर मन. मग हे पद स्वतःच इंद्रिय गम्य नसल्यामुळे, मनानं सुद्धा ग्रहण न केल्यामुळे वाचन त्याचं आणि वर्णन रे काय करणार? बरोबर? त्यामुळे हे इंद्रियातीत आहे. पुढे इति वा तद्भावे मौनम सर्वं सहज संज्ञितम गिराम मौनम तु बालानाम अयुक्तम ब्रह्मवादिनाम. बुद्धि, मन और हृदय की यह भावना और अनुभूति ही वास्तविक मौन है. यालाच खरं मौन म्हणायचं. असं जर एखाद्या व्यक्तीला प्राप्त झालं तर त्याची जी अवस्था होते मौनाची, त्यालाच काय म्हणायचं? मौन असं म्हणायचं. तो जो चुप होतो, तो बोलून सांगू शकत नाही, प्राप्त झालं जरी तरीही तरी ही जी अवस्था त्याची होते त्याला मौन म्हणायचं आहे. इसे ही सहज मौन या स्वाभाविक मौन कहा जाता है. वाणी से कुछ न बोलना तो ना समझ लोग करते हैं. म्हणजे त्यांनी साधना मौन म्हणून अशी सांगितलेली नाही. नासमज लोक काय करतात? तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुप राहतात, एकही शब्द बोलत नाहीत, म्हणजे ते मौन धारण केलं असं सांगतात. तसं नाही आहे. ब्रह्मवादियों के लिए वाणी का मौन व्यर्थ ही है. ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला आहे त्यांच्यासाठी वाणीचं मौन हे काहीही काय म्हणतात, व्यर्थ आहे. म्हणजे कुठलंही त्याच्यासाठी महत्वाचं गोष्ट नाही. पुढे आता देश काल मौन झालं. बरोबर. आता देश काय असावा? आदौ अंतेच मध्येच जनो यस्मिन न विद्यते. आता देश आपण ह्याच्यात पण बघितलेला, मागच्या कुठल्या एकांत देश असावा किंवा जिथे फार हे नाही, पाणी नाही, अमुक नाही, तमुक नाही, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. बरोबर. उच्च नीच सगळं स्थान कसं असावं, सगळ्या देशाचं वर्णन केलेलं, कुटी कशी असावी वगैरे. योग हे देश. योगाचे साधक बाबा सांगितले. हा, आपण ह्याच्यात पण बघितलं ना, आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा बघितलं 6व्या अध्यायात. हम्म. त्याचप्रमाणे बाकीच्या आपल्या योगतत्वोपनिषदामध्ये पण बघितलं. बरोबर. इथे पण बघितलं. परंतु इथे देश म्हणजे काय ते वेगळंच आहे बघा. आदौ अंतेच मध्येच जनो यस्मिन न विद्यते येनेदम सततम व्याप्तम स देशो विजनः स्मृतः. जिस स्थान के आदि अंत और मध्य में कोई व्यक्ति न हो, अर्थात ध्यान करते समय ध्यान के प्रारंभ, मध्य और अंत में मन में किसी भी व्यक्ति का विचार न उठे और केवल सर्वव्यापी परमात्मा का भाव ही मन में बना रहे, मन की इस स्थिति को एकांत स्थान कहते हैं. आता इथे मुद्दाम त्यांनी हेडिंग काय दिलंय? एकांत देश. आता मग जे लोक हिमालयात जाते ते ह्याच हा कन्सेप्टला जातात का? हा हा. तुम्हाला आध्यात्मिक गोष्ट आहे ही. आणि जे जे म्हणून आपण सांगतो आहोत
म्हणजे काय, समजा तुम्ही हिमालय हा देश घेतलात, ब्रह्म हे कारण ते की आहे का? इथं नाही, ब्रह्म तर सगळीकडेच आहेत ना. हा, ब्रह्म तर सगळीकडे चराचरात ब्रह्म आहे. सगळीकडे व्याप्त इथं आहे. काय म्हणलं, व्याप्त आहे. इथं काय म्हणलं की म्हणजे जिथं लोकांचा संबंध येणार नाही, ज्या प्रदेशात लोकांचा संबंध येणार नाही. नाही, असं नाहीये ते. सर्वव्यापी बघ, असण्याचं हे म्हणजे ज्यांनी समजून घेतलेलं आहे, परंतु त्याचा देश म्हणून आपल्या मनातील एकच भाव असं जो जाणतो, ती प्रक्रिया म्हणजे एकांत देश आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात येतंय का की आपण काय करतो आहोत, तर योगाद्वारे आपल्यामध्ये हे सर्व गुण आणणार आहोत. कुठले कुठले? तर आपण काय काय काम, क्रोध, भय वगैरे यापासून आपण निवृत्त होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करणार आहोत एका पाठोपाठ एक. बरोबर आहे. मग ह्यांनी काय केलंय, तर या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये ब्रह्म कसं बघायचं याचं साररूपच सगळं सांगून ठेवलं. म्हणजे आता देश जर म्हटलात तुम्ही, तर ब्रह्माच्या दृष्टीने देश काय आहे, तर ब्रह्माच्या दृष्टीने इतर सर्व वस्तू या काय आहेत, विकार आहेत. शून्य. आणि जे विकार. निर्विकार एकतत्व आहे त्याचं जे स्थान आहे मनातील, ते स्थान म्हणजे किंवा हृदयातील किंवा मनातील काही धरा, किंवा ज्या भाव ज्याला आपण म्हटलं की सगळ्या पदार्थांमधला एकच भाव, तोच त्याचा देश आहे. आणि देश म्हणजे हेच. कारण हे सगळंच बघा विचित्र आहे. आपण यम बघितले, असं यम नावाचं काही सांगून ठेवलं का तिथे? काही नाही. नाही. बरोबर. तसं नियम म्हणून काही वेगळं सांगितलं का? नाही. ब्रह्माच्या अनुषंगानेच गोष्टी सांगितल्या फक्त. तसंच देश सुद्धा ब्रह्माच्या अनुषंगानेच सांगितलेला आहे. आलं लक्षात ना? त्यामुळे ह्याचा विचार करताना थोडा वेगळ्या पद्धतीनंच करायला लागतो. तो असा हा पूर्ण आध्यात्मिकच विचार आहे. अर्थात आम्ही आता हे जे सांगतो आहोत ते कशा पद्धतीनं, तर आमच्या जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा वापर करून, मन, बुद्धी यांचा वापर करून त्यांनी जे सांगितलंय ते आपण वर्णन करून सांगतो आहोत. परंतु ते ऍक्च्युअल काय आहे, तर वर्णनातीत आहे. पण ते सर्व पदार्थांमध्ये उपस्थित तर आहेच आहे. मग ते ज्या ठिकाणी जिथे उपस्थित आहे तो देश. आलं लक्षात सर? हा, तर तो देश म्हणजे एकांत देश. पुढे काल, कल्पना सर्वभूतानां ब्रह्मादीनां निमेषतः कालशब्देन निर्दिष्टम अखंडानंदमद्वयम्। जो ब्रह्म क्षण मात्र में ही ब्रह्मा आदि सभी प्राणियों की रचना कर देते हैं, इस प्रसंग में ही काल शब्द का अर्थ है। आता ही केवढी व्यापक संकल्पना आहे, विचार करा. आपण एका ब्रह्मांडात राहतो. ब्रह्मा, विष्णू, महेश या सर्वांची रचना ज्यानं कधी केली, एका क्षणात. बरोबर. एका क्षणात ज्यानं ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे ब्रह्मा आदि सभी प्राणियों की रचना कर देते हैं, इस प्रसंग में इस काल का शब्द का अर्थ है। आता हे जे ब्रह्म आहे हे काय आहे, तर कालातीत आहे, काळाच्याही परे आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. परंतु आपण जगतो आहोत ते काळातच आहोत ना. या रचनेचाच एक भाग म्हणून आपण आहोत. जो साधक आहे तो या रचनेचाच एक भाग आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा काळ हा मर्यादित आहे. तो जन्मलाय, तो कधीतरी मरणारच आहे. बरोबर आहे. मग याच्या संबंधित काळ या अर्थाने आपल्याला हा शब्द घ्यायचा आहे. ब्रह्माशी संबंधित काळ हा अर्थ आपण घ्यायचा आहे. वह ब्रह्म अखंड आनंदमय अर्थात एक रस आनंद से परिपूर्ण और अद्वितीय है, याच्यासारखं दुसरं ब्रह्म अस्तित्वात नाही. अद्वितीय, एकमेव. ओके. आणि अखंड रस म्हणजे काय, तर सर्व ठिकाणी सर्व व्याप्त, सगळ्या पदार्थामध्ये रसरूपात असलेलं, भावरूपात असलेलं, अशा पद्धतीत हे ब्रह्म आहे. आणि म्हणून काल हे
त्याला या अर्थाने समजून घेण्याचं एक काय आहे, अंग आहे. आलं लक्षात तर? ब्रह्माला समजून घेण्यासाठीच हे सगळे बनलेलं आहे. काल हे सुद्धा, देश हे सुद्धा याच अनुषंगाने आपल्याला ठेवलं पाहिजे. पुढे आसन, आसनाची पण व्याख्या बघा कशी आहे. सुखेनैव भवेत अस्मिन् अजस्त्रम ब्रह्मचिंतनम आसनम तद्विजानीयात अन्यत सुख विनाशनम. काय काय? शरीर जिस स्थिति में सुख से बैठकर निरंतर ब्रह्म का ध्यान कर सके वही वास्तविक आसन कहलाता है। किसी और तरह बैठने से तो दुःख ही मिलता है। आता त्यांनी पूर्ण काय, प्रत्येक गोष्ट ही ब्रह्माला निगडीत केलेली आहे. ज्याही स्थितीमध्ये तुम्ही बसून ब्रह्माचं चिंतन करू शकता, ती सर्व स्थिती ही काय आहे, ब्रह्ममयच आहे. त्यालाच आसन म्हटलेलं आहे. आणि ज्या स्थितीमध्ये नाही त्याला आसन म्हणू नका. ते काय आहे, तर दुःखच प्राप्त करून देणार आहे. मग असा एखादा व्यक्ती आरामात झोपूनही असू शकतो की नाही? असू शकतो. म्हणून सर्व काय शारीरिक स्थितीला आसन म्हणता येईल. परंतु त्या स्थितीमध्ये आवश्यक काय आहे, तर ब्रह्माचं चिंतन. ज्या स्थितीमध्ये सुखपूर्वक ब्रह्माचं चिंतन करू शकतो अशी प्रत्येक स्थितीला आसन आपण म्हणू शकतो, असं याद्वारे म्हणायचं आहे त्यांना. पुढे आता आसन आपण काही वर्णन केली. सिद्धासन पहिलं. सिद्धये सर्वभूतादि विश्वाधिष्ठानम हृदयम यस्मिन् सिद्धिं गताः सिद्धा तत् सिद्धासनमुच्यते. सिद्धासनाचं वर्णन. जिस आसन के द्वारा, आता पाय कसे ठेवावेत, मान कशी ठेवावी, शरीर कसं ठेवावं, असं काही नाही. काय तर जिस आसन के द्वारा सभी प्राणियों ने विश्व के आधार, आश्रय और अद्वितीय ब्रह्म की सिद्धि या प्राप्ति की है, वही आसन सिद्धासन कहलाता है. ज्याद्वारे ब्रह्माची सिद्धी होईल ते आसन म्हणजे सिद्धासन आहे. ब्रह्मालाच सगळीकडे जोडलेलं आहे. पुढे मूलबंध. यन्मूलम सर्व लोकानाम. आता मूलबंध आपल्याला प्रक्रिया माहिती आहे. गुदद्वार आतमध्ये आकुंचित करून घेणे, अपानाला वरती करणे, वरच्या दिशेने प्रेरित करणे म्हणजे मूलबंध आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता इथे बघा कसं सांगितलं. यन्मूलम सर्व लोकानाम यन्मूलम चित्तबंधनम मूलबंध सदा सेव्यो योगोसौ ब्रह्मवादिनाम. काय? जो ब्रह्म सभी लोगों का मूल अर्थात आदि कारण है, जिसे आलंबन बनाकर चित्त एकाग्र किया जाता है, लोकांतरों को बनाने वाले और मन एकाग्र करने के सर्वश्रेष्ठ लक्ष्य उस ब्रह्म का ही चिंतन ब्रह्मवादियों को सदा करना चाहिए. म्हणजेच काय, तर मूळ समजून घेणे म्हणजे मूलबंध. सर्व गोष्टींचं मूळ कारण हे ब्रह्मच आहे, हे जे समजून घेणे आहे आणि याच्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे, याला मूलबंध असं म्हटलेलं आहे. मुळाला बांधून ठेवणे. सर्व गोष्टींचं मूळ कारण हे ब्रह्मच आहे आणि या गोष्टीला सतत स्वतःला बांधून ठेवणे म्हणजे मूलबंध. इथे कुठलीही अपानाची क्रिया किंवा सांगितलेली नाही. आणि हा जो मूलबंध आहे तो सदा सेव्यम आहे. तो कसा असला पाहिजे, सतत आपल्या मनामध्ये तेवत असला पाहिजे. आपलं हे संपलेलं आहे, काय वेळ संपलेला आहे, त्यामुळं आज आपण इथे थांबूया. मूलबंधापर्यंत आपण आलेलो आहोत. ओके. हरिओम सर्वांना. पोस्ट करा. समकाय शिरोग्रीव अवस्था लक्षात ठेवा. काय? समकाय शिरोग्रीव अवस्था. ठीक आहे, मी सरांना पोस्ट होस्ट करा. करतो.